नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. नाही वाकणार नाही, आता थकणार नाही, झुकणार नाही, वाकणार नाही. शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेलो आहोत. शेतकऱ्यांना न्याय भेटा तोपर्यंत आपण आता इथे उतरणार. मित्रांनो, हे आंदोलन पहिलंय. या आंदोलनाला आपली कमी संख्या असेल, पण आपला आवाज जो आहे तो नाशिकच्या कोणतं कार्यालय आहे आपल्याला परवानगी देत नाही, त्या कार्यालयापर्यंत पोहोचला पाहिजे. या आंदोलनाची धग कोण दिलं जातं. आज अख्खा शेतकरी, महाराष्ट्राच्या देशातला सर्व शेतकरी आज रस्त्यावर घाण पडलेला आहे. शासनाने घाण टाकून दिलेला आहे. त्याची नेत्यांनी कुठेतरी नोंद घेतली पाहिजे. शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांकडे कोणाचंही लक्ष नाही. आमदार, खासदार, मंत्री आपल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा. दिवसा 3 फेज वीज पुरवठा करण्याची मागणी. मालेगाव, नाशिक, मालेगाव तालुक्यातील कसवाडे, रामपूर आणि पोहाणे या 3 गावांतील शेतकऱ्यांनी दिवसा 3 फेज वीज पुरवठा करण्याची मागणी महावितरणकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. सध्या रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा होत असल्याने शेतीत पाणी देणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. मागणीचे मुख्य कारण जंगली जनावरांचा धोका. रात्रीच्या वेळी शेतीत पाणी देण्यासाठी जाताना जंगली जनावरांचा वावर वाढल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. जीवघेणी परिस्थिती. रात्रीच्या अंधारात शेतीत काम करणे आणि पिकाला पाणी देणे अत्यंत धोकादायक बनले आहे. दुजाभाव, वडानेर गट खानदेश अंतर्गत येणाऱ्या इतर सर्व गावांना दिवसा वीज पुरवठा होत असताना फक्त कसवाडे, रामपुरा आणि पोहाणे या 3च गावांना दिवसा वीज मिळत नाहीये. या गावांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायतीचे निवेदन आणि इशारा. कसवाडे ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या सहीने सहाय्यक अभियंता, महावितरण, वडानेर खानदेश यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले आहे. दुसऱ्या निवेदनात ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की जर लवकरात लवकर दिवसा 3 फेज वीज पुरवठा सुरू न झाल्यास शेतकरी बांधवांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी स्वखर्चाने आंदोलन सुरू केले जाईल. शेतकऱ्यांचे हित आणि सुरक्षितता लक्षात घेऊन लवकरात लवकर दिवसा वीज पुरवठा सुरू करण्याची विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तशी मोटर चालू करून घरी पळून आला. रात्रीच्या सर्व तुकड्याला, कांद्याला, कुठं बाऱ्यांना पाणी गेले. परंतु ते शेतकरी काय करेल, रात्री एकटा जाऊ शकत नाही किंवा गेला तरीच कळ्याची भीती वाटते. तर अशा आमच्या शंका आहेत, आमच्या भरपूर प्रकारचे प्रश्न आहेत. तर त्या आम्हाला शासनाने आमचे लवकरात लवकर नोंद घ्यावी. आणि या ज्या लढाई आहे, ही लढाई आता संपणार नाही. पैशावाला पैशाने मोठा आम्हाला 3 गावं जे आहेत, पोहाणं, कसवाडा आणि रामपुरा, यांना आम्हाला सोलरची लाईट भेटत नाही. आमच्या गावाजवळचे जे सर्व गाव आहेत त्यांना 7 दिवस 3 फेज लाईट दिवसा भेटते. आता वन्य प्राण्यांचा जो आहे तो अचानक धोका जो वाढलेला आहे आणि आमच्या 3 गावांना जी दुय्यम वागणूक मिळते, तर ती वागणूक आम्हाला मान्य नाही. यांच्या विरोधात आम्ही आज रस्त्यावर आलेलो आहे. तर ही जी 3 फेज लाईट आहे, सोलारची लाईट आहे, ती 4 महिने झाले विरानं सबस्टेशन होऊन. तर 4 महिन्यापासून आमच्या साहेबांकडे मागणी आहे की आम्हाला द्या. तर त्यांनी टाळाटाळाचे उत्तर दिले. आम्ही मागचं निवेदन ते दिलं होतं साहेबांना. ते 8 दिवसात जर आम्हाला वीज सुरू झाली नाही तर आम्ही रस्ता रोको करू आणि हे आंदोलन सुद्धा करू आम्ही. तर त्या अनुषंगाने काल सोमवारची लाईट आली नाही, त्यामुळे आम्ही आज तिघं गावांचे शेतकरी जे आहेत आम्ही आज रस्त्यावर आलेलो आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन सबस्टेशन मध्ये जोपर्यंत लाईट येत नाही आमच्या गावांना तोपर्यंत आम्ही आंदोलन करू. आता अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला की नाशिकला पाठवलेले आम्ही अधिकाऱ्यांना सांगतोय की आम्हाला आज नको, उद्या नको, आम्हाला 5-6 दिवसांनी जरी मंजूर झाली पण आम्हाला कागदावर लिखित द्या कुठल्या तारखेला चालू. पण अधिकारी आम्हाला ते द्यायला तयार नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन आहे हे आंदोलन आमच्या गांधी मार्गाने. ही लाईन जी ती पूर्णपणे झालेली आहे 4 किलोमीटरची, आणि या 4 किलोमीटर लाईनची जी परमिशन आहे ती आपल्याला संध्याकाळपर्यंत भेटणार आहे. या संध्याकाळी जर आपल्याला भेटली तर उद्या आपण ती लाईन जोडून सोलर आपण चालू करू शकतोय. बरं, इथं शेतकऱ्यांना देण्यात येतं म्हणजे आता हे बाजूचे शेतकरी बोलतात, मग आपण त्यावेळेस काय? नाही, आपली लाईन पूर्णपणे झालेली आहे. ती परमिशन आपण शुक्रवारी टाकलेली आहे. शनिवारी रविवार त्या ऑफिसला सुट्टी असते, सोमवारी त्या साहेबांना परमिशन भेटलेली होती आणि मंगळवारी आज संध्याकाळी आपल्याला आपल्या हातात भेटणार आहे. कारण ती परमिशन भेटल्याशिवाय आपण लाईन चालू करू शकत नसतो. तर ती आपल्याला संध्याकाळी भेटणार आहे. ती भेटली म्हणजे सकाळी आपण जोडू शकतो ती लाईन. वारंवार वेळापत्रकानुसार मध्यंतरी वीज पुरवठा खंडित होतो. नाही, वारंवार खंडित होतो म्हणजे ज्यावेळेस 3 फेज चालू असते आपल्यावाली, तर त्यावेळेस लोड जर ओव्हर झाला तर ते ट्रिपिंग येणारच आहे. ओव्हरलोडिंगवर ती ट्रिपिंग न यायला नाही पाहिजे, म्हणून आपण काही डिपे या दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतोय, ज्या ठिकाणी फिडर आपलं अंडरलोड आहे त्या ठिकाणी. आता हे शेतकरी आरोप करताय वीज मिळत नाही, तुमचे कर्मचारी फोन उचलत नाही, त्याच्यावर काय? आता मला इथं जॉईन होऊन जेमतेम 4-5 महिने झाले.
त्या शेतकऱ्यांना विचारून घ्या की मला फोन केल्यानंतर मी किती वेळेस उचलले नाही किंवा काय उत्तर दिलंय. आता जे कर्मचारी जे आहेत त्यांना सुद्धा मी या सूचना दिलेल्या आहेत की जो काही शेतकरी आपला फोन करतो, आपलं वीज जे आहे ते 24 तास आपण अवेलेबल असलं पाहिजे. कारण कुठं काही अपघात झाला असेल तर हे आपल्याला संबंधित शेतकरी किंवा जो काही ग्राहक आहे तो आपल्याला सांगत असतो. तर त्या सूचना पण आपण कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहे.